तर गॅस टंचाईमुळे पीएनजी कनेक्शन घेण्यासाठी सरकारकडून 3 महिन्यांची सक्ती करण्यात आली आहे। पण मुंबईतील साकीनाका परिसरात काही सोसायट्यांनी 16 वर्षांपूर्वी नोंदणी करूनही अद्याप त्यांना पीएनजी कनेक्शन मिळालेलं नाही। साकीनाकामधील शिवप्रभा, शिवप्रेरणा, धनलक्ष्मी आणि अण्णासागर कॉम्प्लेक्समधील सुमारे 500 कुटुंब सध्या 16 वर्षांपासून पीएनजी गॅस येण्याच्या प्रतीक्षेत आहेत। 2010 साली मुंबईतील शिवप्रभा सोसायटीनं महानगर गॅसकडे घरगुती वापराच्या गॅस पुरवठ्यासाठी अर्ज केला होता। या पुरवठ्याला 7 वर्षांपूर्वी थोडं यश आलं। सोसायटीमध्ये महानगर गॅसनं गॅस वाहिन्यांचं जाळं पसरवलं, घरापर्यंत लाईन नेली, मात्र आता वेगवेगळे कारणं देत पुरवठा हा सुरू केला जात नाहीये। गॅस वितरण कंपन्यांचा भोंगळ कारभार याला जास्त कारणीभूत असताना आता पाहायला मिळतोय। लाईन टाकून 7 वर्ष झालेली आहेत आणि मी 2010ला आमच्या सोसायटीच्या वतीने अर्ज केला होता महानगर गॅसला आणि त्या दिवसापासून आजपर्यंत सातत्याने आमचं दर 2 महिने 4 महिन्याला आमची एक मेल असते महानगर गॅसला आणि तिकडनं रिप्लाय कधी कधी येतो, कधी येत नाही। आणि आता सध्याच्या परिस्थितीमध्ये एक 6 महिन्यापूर्वी जो रिप्लाय आला होता तो असा होता की तुमची जी लाईन आहे ती मे 2026ला चालू होईल म्हणून। आणि त्याच्यानंतर मग आता आम्ही मे जवळ आला आहे म्हणून आम्ही जेव्हा फॉलोअप घ्यायला सुरुवात केली तेव्हा आम्हाला असं त्यांनी पत्र पाठवलं आहे की तुमची जी इमारत आहे त्या समोरचा जो रोड आहे तो खूप छोटा असल्या कारणाने आम्ही तुम्हाला काही हे कनेक्शन देऊ शकत नाही।